काय मंडळीनो, बघून तोंडाला पाणी सुटलं ना. याला म्हणतात आमच्या गावाकडचं झणझणीत कैरीचं खरबाट. नमस्कार गाववाल्यांनो, मी चैतन्य आणि स्वागत करतो माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि मनू दोघं गेलो होतो बागेत कैऱ्या आणण्यासाठी. कलमाच्या ज्या टपोऱ्या कैऱ्या पडल्या होत्या त्या तिखट मिठासोबत खायचा आज मूड झाला होता. कैरी आणि करवंद तिखट मिठासोबत खायला एक नंबर. विषय कसा आहे भावांनो, तुम्ही म्हणाल की कैऱ्या पडलेल्या कशा, तर काल इकडं वांद्रांची सॉरी झाली होती. तर मी मनूला म्हणत होतो की मनू काय करूया कैऱ्यांचं, आपण चटणी बनवूया की खरबाट करूया. तर मनू म्हणतं खरबाट बनवूया, खरबाट चटणी पेक्षा भारी लागतं. तर काल एका भावानं मला मेसेज केला होता की तो बोलतोय की तू जी जगतोस ना ती खरी लाईफ आहे. तो म्हणतो आम्ही लोकांच्या गर्दीत अडकलो. मला पण भारी वाटलं, कारण माझा डिसिजन चुकीचा नव्हता हे पुन्हा साध्य झालं. मी गावाकडेच राहीन, सोशल मीडियावर ग्रो करेन आणि ते आता शक्य होतंय. कालच माझे 3000 फॉलोअरचा टप्पा पूर्ण झाला. तर भावांनो काहीतरी करा, पण गावाला विसरू नका. तर खाण्यापुरती कैऱ्या भेटल्या, आता म्हटलं घरी जाऊया. तर घरी आलो, मनू किसनी शोधत होतं. म्हटलं थोडीशी तोपर्यंत शायनिंग मारू. मग मनूनी कैरी कट करून घेतली, आतील बिया होत्या त्या काढून टाकल्या. तिखट मीठ आणि कैरी बघितली ना की तोंडाला अगदी पाणी सुटतं. तर मनूनी किसनी घेतली आणि कैरी किसायला सुरुवात केली. तर घरी आंब्याची चटणी बनवली, त्याचा देखील मी व्हिडिओ शूट केलाय, तो लवकरच अपलोड करेन. शेवटी बा मनूचं किसून झालं, तोवर मला थोप नव्हता. थोप म्हणजे काय तर वाट पाहावत नव्हती. शेवटी आमची कैरी किसून झाली आणि मनून नंतर जे तिखट टाकला नाही ना तेव्हा जिभेला जे पाणी सुटलंय ना खतरनाक. मग मनूने ते कैरीचं खरबाट आणि तिखट मिक्स करून घेतलं. तर शेवटी आमचं फायनली खरबाट तयार झालं. म्हणून 2 वाटे केले, मला एक दिला, तिला एक घेतला. आणि मित्रांनो अशी आम्ही आज गावाकडे मजा केली. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा.